कॉलिंग सेहमत पार्ट 16. तुम्हाला माहीत असलेली खडानखडा माहिती मला सांगा आणि त्यात भावनांची गुंतवणूक करू नका किंवा भावनिक धमक्या देऊन मला भावनाप्रधान बनवण्याचा प्रयत्नही करू नका. इथं माझ्या देशासाठी काम करण्यासाठी मी आले आणि माझ्या मार्गात मी कोणालाही येऊ देणार नाही, अगदी तुम्हाला सुद्धा. सेहमतचा आवाज थंड आणि भावनारहित होता. शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा हादरून गेलेला इक्बाल त्याच्यासमोर उभ्या असलेल्या आणि आता अगदी अनोळखी भासणाऱ्या त्या व्यक्तीकडे रोखून पाहत होता. तिची धमकी खरी होती आणि त्याच्या नजरेसमोर स्वतःचा मृतदेह पडल्याचं चित्र तळवू लागलं. या धक्क्यानं तो कमालीचा भेदरून गेला होता. सेहमतनं दिलेल्या सूचनांप्रमाणे तो कसाबसा पाय ओढत खुर्चीकडे गेला आणि तिथं मटकन बसला. सेहमतनं टाळीनं त्याचे हात मागं बांधून टाकले आणि हातातली रिव्हॉल्वर तसंच रोखून धरत त्याच्यासमोर उभी राहिली. आता यावेळी बंदुकीचा चाप अर्ध्यावर आला होता. तो अजूनही मानसिक धक्क्यामुळे ग्लानीतच होता. तो तिच्यावर अगदी मनापासून जीवापाड प्रेम करत होता. त्याच्या पत्नीपासून गुप्तहेरापर्यंत असा तिचा दर्जा त्यावेळी बदलल्याचं त्याला जाणवलं असलं तरीही त्याचं तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी होत नव्हतं. त्याच्या देशाशी द्रोह करणाऱ्या त्या स्त्रीवर तो फक्त प्रेमच करत नव्हता, तर त्याचं सगळं अस्तित्वच तिच्यावर अवलंबून होतं. सेहमत आपल्या कृती मागं घेऊन त्यामधून कशी मुक्त होऊ शकेल याविषयी त्याचं मन विचार करत होतं. तसा मार्ग तो शोधत होता. दुःखानं वाकूळ बनलेल्या नजरेनं त्यानं तिला कळकळीने तसं आवाहन केलं आणि तिच्यासमोर याचना केली, गयावया केली. तिचे मन वळवण्याचे प्रयत्न केले, पण सेहमत आपल्या मोहिमेवर ठाम होती. आपल्या देशाविषयीच्या आत्यंतिक आणि अगदी कल्पनारम्य वाटावं एवढ्या उत्कट प्रेमानं तिचे डोळे चमकत होते आणि देशासाठी मरण पत्करण्याची तिला मुळीच भीती वाटत नव्हती. त्यानं मग दुसरी युक्ती वापरली. सेहमत, तू इथून सुटका करून घेऊन जाऊ शकणार नाहीस. त्यांनी मुनीराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण लवकरच ते तुलाही प्रश्न विचारतील. अब्बा हुजूरनाही हे शहर सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खरं तर या लोकांना सहजपणे इथं येता यावं म्हणूनच ते बाहेर पडले आहेत आणि माझी एवढी दैना झालेली आहे की या सगळ्या घडामोडी घडल्या असल्या तरीही तू त्यांच्या हातात सापडल्याचं मी पाहू शकत नाही. पण तू हे का केलंस? त्याने काकुळतीला येऊन विचारलं. भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही विदीर्ण झालेल्या इक्बालचे डोळे ओलावले होते आणि न ओघळलेल्या अश्रूंनी काठोकाठ भरले होते. त्याचा आवाज जड झाला होता आणि पुढे वाढून ठेवलेलं धोकादायक संकट माहिती असल्यामुळे त्याच्या हृदयावर मनमनाचं ओझं असल्यासारखं त्याला वाटत होतं. एका गुप्तहेराशी लग्न केल्यामुळे होणाऱ्या परिणामांची भीती त्याच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. आता आपल्याला कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागेल या भीतीपोटी त्याच्या हातापायातील अवसान गळलं होतं. सेहमतला कित्येक गुपितं माहिती होती. कदाचित त्याला कल्पनाही नव्हती एवढ्या गोपनीय गोष्टी तिला माहीत होत्या. फक्त ISIच्या सर्वोच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि परकीय नेत्यांनाच उपलब्ध असलेल्या सर्व संवेदनशील फाईल तिला उपलब्ध झाल्या होत्या. जर कोर्ट मार्शल झाला असतं तर त्याला मिळणारी किमान शिक्षा ही मृत्यूदंडाचीच असती आणि अखेरीस काय शिक्षा होऊ शकते याविषयीच्या विचारांमुळे तो आधीच गर्भागळीत झाला होता. त्याच्या तोंडावर त्याच्याकडे रोखून पाहत असलेल्या उभ्या असलेल्या कठोर सत्याचा स्वीकार करण्याची त्याची इच्छा नव्हती आणि अजूनही सेहमतला ISIच्या हातून वाचवण्यासाठी तो तळमळत होता. तिला आपण अदृश्य करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं ना, असा विचार त्याच्या मनात आला. पण पाकिस्तानी गुप्तचर विभागानं विणलेल्या प्रतिजाळ्यातून सुटका करून घेणं सेहमतसाठी कठीण होतं. बराच वेळ विचार करूनही त्याला कोणताच मार्ग सापडत नव्हता. अखेरीस तो बरगळल्यासारखा म्हणाला, मला प्लीज गोळी घाल सेहमत आणि नंतर स्वतःलाही ठार कर. निदान अशा प्रकारे तरी आपण दोघं एकत्र राहू शकू. सेहमतचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने काहीही ऐकलं नव्हतं. अब्दुल मेहबूबच्या निकट असल्यामुळे मुनीराही प्राथमिक संशयिती ठरली होती हे तिच्या लक्षात आलं होतं. दुसरं कुठलं प्रकरण असतं तर ती सुद्धा आतापर्यंत त्यांच्या कोठडीत अडकली असती. कदाचित एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या घरातील 2 सदस्यांना एकाच वेळी चौकशीसाठी कसं काय ताब्यात घ्यावं या विचारांच्या गुंतागुंतीत ISI अडकली असावी आणि म्हणून पहिल्यांदा मुनीरावर लक्ष केंद्रित करावं असं त्यांनी ठरवलं असावं. आता लवकरच लष्करी पोलीस
तिच्या दरवाजावरही धडका देतील हे तिला माहीत होतं. फोन जवळ जाऊन तिनं क्रेडलवरून फोनवर झडप घातली. लष्करी परिसरातील सर्वाधिक महत्त्वाचा फोन नंबर तिनं फिरवला. थोड्या वेळानंतर एका हुशार आणि चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलेल्या ऑपरेटरनं फोन घेतला. गुड मॉर्निंग, हे जनरल इम्तियाज यांचं निवासस्थान आहे. तो आवाज सुसंस्कृत होता आणि ती ऑपरेटर अस्खलित इंग्रजीत बोलत होती. माझं नाव सेहमत सईद आहे. मी अनवर खानची शिक्षिका आहे. मला श्री इम्तियाज खान यांच्याशी बोलायचं आहे. ही आणीबाणीची वेळ आहे, सेहमत म्हणाली. कृपा करून लाईनवर राहा. मी तुमचा फोन जोडून देते मॅडम, ऑपरेटरनी संयमित आवाजात म्हटलं. त्याआधीही सेहमत तिच्याशी संपर्क साधलेला असल्यामुळे तिचा सेहमतचा फोन घेतला पाहिजे हे माहीत होतं. थोड्याच वेळानं एक पातळ, तीक्ष्ण आवाज तिच्या कानांवर पडला. हॅलो सेहमत, कशा आहात तुम्ही? सगळं ठीक चाललं असेल अशी अपेक्षा आहे. मिसेस सुरैया खान बोलत होत्या. त्यांच्या आवाजावरून त्या आनंदात असल्याचं वाटत होतं. सईद कुटुंबियांच्या बाबतीत घडत असलेल्या त्यावेळेच्या घडामोडींच्या बाबतीत त्या अनभिज्ञ होत्या. मी ठीक आहे मॅडम, पण मला अगदी तातडीनं तुमची मदत हवी आहे. मी आता लगेच तिकडे येऊन तुम्हाला भेटू शकते का? सेहमतनं अतिशय विनम्रपणे विचारलं. आपल्या आवाजातून आपला खिन्नपणा जाणवू नये याची तिनं काळजी घेतली होती. सगळं ठीक आहे ना? तुम्ही थोड्याशा त्रस्त असल्यासारख्या वाटतात. होय मॅडम, इक्बालला आणि मला काही गोष्टी समजल्या आहेत आणि आम्हाला त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं वाटतंय. मला तुमच्याशी त्याविषयी तातडीनं बोलायचं आहे. त्यात थोडीशी दिरंगाई झाली तरी आमच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळेल. दुसऱ्या बाजूला एक अस्वस्थ शांतता पसरली होती. सेहमतनं जे सांगितलं होतं त्याचे बरे वाईट परिणाम जोखण्याचा प्रयत्न ती प्रौढ स्त्री करत होती हे सेहमतच्या लक्षात आलं. लष्करातील सेकंड कमांडची पत्नी या आमिषाला बळी पडेल का याबद्दल तिला शंका वाटत होती. फर्स्ट लेडीबरोबर बोलल्यामुळे लष्कराच्या पोलिसांकडून आपल्याला मौल्यवान वेळ मिळण्यास मदत होईल हे तिला माहीत होतं, कारण ते तिचा प्रत्येक शब्द ऐकत होते याची तिला खात्री होती. अगदी यावेळी, आता तुम्ही कुठे आहात? सेहमतला तिचा आवाज ऐकू आला. मी घरी आहे मॅडम. ठीक आहे, तुम्ही अगदी थेट माझ्याकडे या. तुमच्याकडे येण्यासाठी वाहन आहे का? नाही मॅडम, अब्बा हुजूर आधीच बाहेर पडलेत, पण मी काहीतरी करू शकेन असं मला वाटतं. प्लीज थांबा, मी तुम्हाला आणण्यासाठी कार पाठवते. थोड्याच वेळात कार तिथं पोहोचेल. एवढं बोलून सुरैयानं फोन ठेवून दिला. सेहमतनं आपल्या डावपेचाविषयी झटपट निर्णय घेतला. जनरल इम्तियाज खान यांचा बंगला सईद यांच्या हवेलीपासून फारसा दूर नव्हता आणि सेहमतला त्यांच्या घराबाहेर एक राखीव कार असते हे माहीत होतं. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अधिकृत कारमधून प्रवास करणं म्हणजे बहिरी ससण्यासारखं टपून बसलेल्या ISIच्या लोकांना ससेमिरा चुकवणं होतं. तिला त्यामुळे एक प्रकारचं संरक्षण कवच लाभणार होतं. 20 मिनिटांनंतर सेहमत आणि इक्बाल पाकिस्तानचा झेंडा असलेल्या कारमधून निघाले होते. मागच्या बाजूच्या अडथळ्यामागून आणखी काही कार आणि एक ट्रक अचानकच निघून हवेलीच्या मागच्या बाजूला जात असल्याचं सेहमतला दिसलं. याचा अर्थ आता फास घट्ट आवळला जाण्यास सुरुवात झाली होती. तिला परत आल्यावर तिला अटक केली जाणार होती का असं ती विचार करत होती. आत्तापर्यंत तरी सगळं चांगलंच आहे. मागच्या सीटवर बसवल्यानंतर ती पुटपुटली आणि तिनं कारच्या सीटच्या कुशनवर आपलं डोकं टेकवलं. इक्बाल आधी कधीही नव्हता एवढा तणावग्रस्त होता. सध्या चाललेल्या प्रक्रियेत आपण कोणती भूमिका पार पाडायची आहे याचा त्याला कसलाच थांगपत्ता लागत नव्हता. सर्वोच्च लष्करी जनरलच्या घरी न बोलवताच जाणं हे लष्करी आदेशांचं उल्लंघन होतं. त्यानं सेहमतकडे याचना केल्यासारखं बघितलं. त्याच्या डोळ्यात प्रश्न आणि भीती भरली होती, पण तो काहीच बोलला नाही. हे साधं आहे इक्बाल. सहाय्यकानं गाडीचा दरवाजा लावल्याबरोबर ती बोलू लागली. चालक स्वतःच्या सीटकडे चालला होता आणि यामुळे तिला बोलण्यासाठी काही मौल्यवान क्षण मिळाले. तुम्हाला सगळ्या गोष्टी बिलकुल माहिती नाहीत, त्यामुळे मी मिसेस खानबरोबर जे बोलणार आहे ती तुमच्यासाठीही काळ्या दगडावरचीच रेघ आहे. शांत राहा आणि तुम्हाला सांगेल त्यावेळी अगदी गरज असेल तेव्हाच बोला. मी बोलत असताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. आता मी जे काही सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका.
सुरुवातीला एकच सांगते, तो अब्दुल पहिल्या दिवसापासून माझ्यावर लक्ष ठेवून राहिला होता. पण आता ते ठीक आहे. तो सगळा आता इतिहास झालाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जर भागच पाडलं तर मी कोणत्याही टोकाचं पाऊल उचलायला मागंपुढं बघणार नाही. मनातल्या मनात आधीच तयार करून ठेवलेली वाक्य जशीच्या तशी बोलून आणि थोडक्यात संपवून ती क्षणभर थांबली आणि तिनं आपल्या पतीचा प्रतिसाद समजण्यासाठी त्याच्याकडे एक नजर टाकली. तिच्या धमकीचा अर्थ इक्बालला समजला होता. तो चमकतच घोडा तिनं आपल्या पर्समध्ये टाकल्याचं त्यानं बघितलं होतं. काही मिनिटांनी मिसेस खान यांच्यासमोर सेहमत बसली होती. त्यांना अगदी विश्वासानं सईद यांच्या निवासस्थानी सापडलेल्या संशयास्पद हेरगिरीच्या कृत्यात अब्दुल गुंतला असल्याची संशयाविषयी ती सांगत होती. तिनं अगदी जाणीवपूर्वक मुनिराच्या सुरक्षिततेलाही निर्माण झालेल्या धोक्यावर जोरदार भर दिला आणि ती पुन्हा पुन्हा त्यांना यात हस्तक्षेप करण्याविषयी विनवत राहिली. तिने नुकतंच आपल्या पतीला गमावलंय मॅडम. तिला निदान आता शांतपणे त्याच्या मृत्यूचा शोक तरी करू देत, तिनं गयावया केल्यासारखं म्हटलं. आता तिथल्या वातावरणात भावनांच्या विविध छटा भरून राहिल्या होत्या. मिसेस सुरैया खान या अनुभवी मुरब्बी स्त्री होत्या. लष्करी नियम त्यांना माहीत होते आणि त्याबरोबर स्वतःच्या मर्यादाही माहीत होत्या. मुनिराच्या दूरवस्थेविषयी त्यांना वाईट वाटत होतं आणि सहानुभूतीही वाटत होती, पण तरीही सेहमतची विनंती त्यांच्या अधिकाराबाहेरचीच होती. अशा प्रकारच्या वेगळ्याच प्रकारच्या विनंतीसाठी कोणाशी बोलावं ते त्यांना समजत नव्हतं. दुसरीकडे त्यांच्या नातवाच्या शाळेतील कार्यक्रमाच्या वेळी सेहमतनं केलेली कामगिरी आणि घेतलेला पुढाकार याचा त्यांच्या मनावर दबाव येत होता. देशातील सर्वाधिक प्रभावी आणि सामर्थ्यशाली लष्करी अधिकाऱ्यांची पत्नी म्हणून त्यांच्याकडे असलेला प्रभाव, सत्ता यांचा वापर करण्यात जर त्या अपयशी ठरल्या असत्या तर त्यांचा फुलारलेला अहम एकदम दुखावला गेला असता. सेहमतनं सुचवल्याप्रमाणे आर्मी ऑफिसर व्हाईव्ह वेलफेअर असोसिएशनची उपाध्यक्षा म्हणून त्यांनी हे प्रकरण आपल्या हाती घेण्याचे ठरविले. त्यांनी रिसिव्हर उचलला आणि एक नंबर फिरवला. ISIचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इयाज मिर्झा यांचा तो नंबर होता. मिर्झा चटकन लाईनवर आले आणि त्यांनी दोघांनी एकमेकांना नम्रपणे अभिवादन केलं. खान कुटुंबियांच्या निकट येण्याचे जुळवून आणल्यामुळेच त्यांच्या सध्याच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे ते खान कुटुंबियांशी कृतज्ञ होते. सुरुवातीला मिसेस खान यांच्या आवाजात काही प्रमाणात डगमगीतपणा आणि संकोच होता, पण पुढे पुढे चर्चा गेली आणि त्यांनी तिच्यावर पूर्णपणे नियंत्रणही मिळवलं. मिर्झा साहेब, लष्कराच्या व्यक्तींच्या ओरीपणा वर्तणुकीमुळे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. मला असं समजलंय की जनरल सईद यांच्या मोठ्या सुनेला लष्कराच्या पोलिसांनी हेरगिरीसंबंधित काही मुद्द्यांसंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हा नक्कीच खूपच गंभीर आरोप आहे, पण तुम्ही खरोखरच यात वैयक्तिकरित्या लक्ष घातलं तर मला आनंद होईल. फक्त 2च दिवसांपूर्वी तिच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय, हे तुम्हाला माहिती असेलच. त्याच्या विरोधात अगदी खरोखरच तशी माहिती हाती असली तरीही आपल्या दृष्टिकोनात आणि वागण्यात अधिक मानवतावाद असला पाहिजे, याविषयी माझी खात्री आहे. तिला चांगल्या प्रकारे वागवलं जावं आणि लवकरात लवकर घरी पाठवलं जावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे? जनरलला काही बोलण्याची संधी न देताच त्या सलगपणे बोलल्या. त्यानंतर फारशा चकित न झालेल्या जनरलनं हातात रिसिव्हर तसाच धरलेला असताना त्यांनी फोन ठेवून टाकला. त्याचा संदेश स्पष्ट होता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागेचा विचार करताही लेफ्टनंट जनरल मिर्झा हे माहीत होतं की पाकिस्तानी लष्करातील सर्वाधिक सामर्थ्यशाली व्यक्तीच्या पत्नीला दुखावणं त्यांना परवडणार नव्हतं. शिवाय जनरल इम्तियाज खान यांचेही लष्करप्रमुखांशी अगदी निकटचे संबंध होते आणि मिर्झांना स्वतःला त्यांच्या या संबंधांचा चांगलाच लाभ झाला होता. त्यांना सईद यांच्या घरातील हेरगिरीच्या प्रकरणाविषयी माहीत होतं आणि त्याविषयीच्या तपास कामाच्या कागदपत्रांवर त्यांनी स्वतःच सह्या केल्या होत्या. मुनिराला अटक करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नव्हतीच. तिचे वडील निवृत्त लेफ्टनंट जनरल होते आणि तिच्याकडेही पुरेसा प्रभाव होता. जनरल सईद तर त्यांच्या हाताखाली काम करत होते आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच ISIनं पुढची कारवाई सुरू केली होती.
मुनिराला आधीच काही विशिष्ट प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते. त्यामुळे ISI प्रमुखांनी हा स्फोटक विषय तात्पुरता मागं ठेवण्याचं ठरवलं. सेमतनं पुढचा अर्धा तास सैलावलेल्या मनस्थितीत घालवला. तिचं त्या वेळेचं अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण झालं होतं. त्यामुळे खोलीतील तणाव हलका करण्यासाठी तिनं झटकन विषय बदलला. त्या दोघी महिलांच्या मनात एकमेकांविषयी खूपच कौतुक होतं हे इक्बालच्या लक्षात आलं होतं. लवकरच त्यांच्या चर्चेत अनवरचा विषय आला. सेमतनं त्याच्यातील निश्चय आणि लक्ष केंद्रित करणं या छुप्या गुणधर्माकडे त्यांचं लक्ष वेधलं. मिसेस खानला आनंद झाल्याचं दिसत होतं. तरीही सेमतच्या सर्जनशील अध्यापन शैलीचं गुणगान केलं. त्यांच्या पत्नीनं पाकिस्तानच्या सर्वाधिक वरिष्ठ कुटुंबांशी एवढ्या चांगल्या प्रकारे संबंध कसे काय विकसित केले होते याचं आश्चर्य वाटल्यामुळे तोपर्यंत एक मूक प्रेक्षक बनून एका कोपऱ्यात बसलेला इक्बाल भयभीत झाला. ज्या सहजतेनं राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विविध विषयांवर सेमत प्रभावीपणानं बोलत होती हे पाहून त्याला धक्का बसला. पण या सगळ्या विधातेतून सेमतला बाहेर काढण्याचा मार्ग त्याला दिसू लागला. तिनं विणलेल्या जाळ्याकडे मिसेस खान याचं साधं लक्षही गेलं नव्हतं हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि सेमतच्या मनात असलेली योजना तिला व्यवस्थितपणे पार पाडता यावी अशीही त्याची इच्छा होती. ती जरी शत्रूची एजंट असली तरीही त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि त्याच्या दृष्टीनं ती अतिशय महत्त्वाची होती. युनिफॉर्ममधील बटलरला दिलेला चहाचा कप इक्बालनं घेतला. तो चहाचा घोट घेणारच तेवढ्यात सेमत अनवरला थोड्या वेळापुरतं हवेलीत नेण्याविषयी विचारत असल्याचं त्यानं ऐकलं. त्याला एवढा धक्का बसला की त्याच्या हातातील चहा जवळजवळ सांडलाच होता. सेमतच्या विनंतीचे दूरगामी परिणाम सुरुवातीलाच त्याच्या लक्षात आले होते. आम्ही खूपच निराश व्यथित मनस्थितीत आहोत मॅडम. त्याच्या पत्नीचं बोलणं त्याच्या कानावर पडत होतं. मी स्वतःही सध्या गर्भवती आहे आणि माझ्या डॉक्टरांनी मला काळजी घेण्याविषयी बजावून सांगितलं आहे. अनवरला तर मला खूपच उत्साही वाटेल, सेमत काळजीपूर्वक बोलली होती. तिच्या आवाजात उद्वेगाची आणि तिला ते सगळं घडवून आणण्याची घाई असल्याची किंचितची छटा जाणवत नव्हती. इक्बालला किंचाळून ओरडून सांगावंसं वाटत होतं, नाही त्याला पाठवू नका, पण तो पुरेसं धाडस गोळा करू शकला नाही. दुसरीकडे मिसेस खान मात्र तिच्या विनंतीमुळे खूपच आनंद झाला होता. त्यांचा नातू त्याच्या आवडत्या शिक्षिकेसोबत चांगलाच गुणात्मक वेळ घालवणार होता म्हणून त्या खुश झाल्या होत्या. अनवरलाही सेमत खूपच आवडत होती. त्याला विचारल्यावर आपल्या शिक्षिकेबरोबर तिच्या घरी काही तास राहण्याच्या विचारानंच तो आनंदानं उड्या मारू लागला. 10 मिनिटांनंतर त्याच कारमधून ते तिघेही निघाले. सेमतकडे आता गरज भासलीच तर ओलीस ठेवण्यासाठी एक व्यक्ती होती. ते घरी पोहोचेपर्यंत मुनिराही तिथं पोहोचली होती आणि तिनं स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घेतलं होतं. हवेलीतील सैनिकही तिथं उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घाईगडबडीनं आपली शस्त्र टाकत होते. त्याचवेळी पाळत ठेवून असलेली वाहनांची फलटणही तिथून निघून जाण्यास सुरुवात झाली होती. आता हवेलीभोवती माग काढत चाललेले कुत्रे नव्हते आणि देखरेखीची साधन असलेल्या ट्रकनं आपलं कामकाज आवरता घेतलं होतं. सुरैयाच्या शब्दांनी चोख काम केलं होतं हे स्पष्ट होतं. मात्र सेमत अत्यंत अस्वस्थ होती. इक्बाल या सगळ्या परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद देईल याविषयी तिला खात्री वाटत नव्हती. म्हणून ती सतत त्याला आपल्या पिस्तुलीच्या धाकात गोळीच्या टप्प्यातच ठेवून राहिली होती.